हॅलो पांडुरंगा, मी वृक्षमित्र वृक्षवल्ली आमासोरे वनचरी तुकाराम महाराजांच्या या ओवीप्रमाणे वृक्षमित्र म्हणून काम करणारा मी एक साधा कार्यकर्ता पांडुरंगा वारकरी दत्ता बागल बोलतोय. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. ही आज उद्या आषाढी एकादशीला तुमच्या वारकरी वारीसाठी जय्यत तयारी आमची चालू आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं अतिशय सुंदर वारकऱ्यांसाठी जय्यत तयारी चालू आहे पांडुरंगा. आणि तुमच्या स्वागतासाठी लाखो भाविक या ठिकाणी ह्या वारीसाठी यायला लागलेले आहेत. आणि या वारीत काम करत असताना तुमच्या नावाखाली थोड्या चुका काय बरोबर घडतंय पांडुरंगा, तर ह्या प्रशासनाला सरकारला एक काम करणाऱ्या लोकांना थोडी आल्यानंतर थोडी सद्बुद्धी देणं गरजेचं वाटतं पांडुरंगा. काम करतेत, चांगलं काम करतेत, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र. खाल्ली लोक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मलेरियाचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, तळागाळातली स्वच्छता कर्मचारी, सगळी तळागाळातली पांडुरंगा काम करते. पण त्याच्या वरचा वर्ग थोडा चोऱ्या करण्याच्या मार्गावर काम करतोय. थोडा वरचा वर्ग, ठेकेदारीच्या वरचा वर्ग, ठेकेदाराकडून थोड्या मोठ्या प्रमाणात पांडुरंगा कमिशन घेतलं जातंय. थोडं असं कालवा उठतोय, काम निकृष्ट दर्जाचं पांडुरंगा होतंय. ह्या वारकऱ्यांच्या नावाखाली चुका होते त्या पांडुरंगा, तुमच्या नावाखाली चुका होते त्या. तुम्ही वेळ प्रसंगी त्यांना सोडत नाही, पण ह्यांना आताच सद्बुद्धी पांडुरंगा देणं गरजेचं वाटतंय. थोडं तुम्ही वेळ आल्यानंतर त्यांना सुट्टी देत नाही. चोऱ्या करणाऱ्या माणसाला पांडुरंगा ही आभाळ म्हणजे तुमचा पांडुरंगा कॅमेरा आहे, ही अख्ख्या विश्वाला माहित आहे. म्हणून तर हा विश्व तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्या चोऱ्या करणाऱ्या माणसांना वेळेत थोडं जर सांगितलं तर बरं पडल वाटतंय. आता पांडुरंगा आज उद्या एखादच चालू आहे ना, आता मरून टाकाय चालू आहे पांडुरंगा. वाईट काम चालू आहे. काय चालू आहे? हाल चालू आहे. तर उगाच धडा दळा वळा. ह्याच्यापेक्षा पांडुरंगा ह्या प्रशासनाला सद्बुद्धी थोडी लवकर द्या. ज्या दिवशी पांडुरंगाची वारी, तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातनं निघती, त्याच्या आधी काम आपलं तयार पाहिजे, रेडी पोझिशनला पाहिजे. ही पांडुरंगा चोऱ्या करायसाठी चाललेलं काम थोडं बुद्धी देऊन आपलं 15 दिवस अलीकडे घडवावं असं एक वाटतं. आणि दुसरी एक महत्वाचा मुद्दा पांडुरंगा तुम्हाला या सांगावा वाटतो, फोनच्या दारवे तुमच्याकडे पोचतोय आमचा, की येणारा वारकरी हा पांडुरंगाकडे येताना वारकरी ह्या रेल्वे फुलाच्या बोगद्यातनं गुदमरून जातोय पांडुरंगा. फार कंडिशन बेकार आहे. येणारा लाखो भाविक वारकरी त्या गडकरी साहेबांनी 6 पदरी 8 पदरी 10 पदरी फार मोठं रस्ते केलेलं आहे. पण ह्या पंढरपूरच्या तोंडाला आल्यानंतर म्हणजे 20 फुटाची 2 बोळ त्या रेल्वे फुलाखाली पांडुरंगा आहे. ती लय हाल होत्यात, भयान त्या वारकऱ्याचं हाल होत्यात. तर ही आताच पालकमंत्री हाताला सलाईन राहून दिवसाचे रात्र करून काम करतात. तर हिकडं त्या पलीकडल्या फुलावर ब्रिज व्हायला लागलाय पांडुरंगा. आता फक्त हिकडला एक तहसील कार्यालयापाशी एक ब्रिज आमच्या आमदार साहेबांना, प्रशांत मालकांना, नगराध्यक्षांना काल नात आलते. 10 मिनिटात नात 5 कोटी रुपये देऊन गेले. फार नातांचं काम चांगलं आहे. प्रशासनावर वचक नातांची अजितदादांसारखी आहे. एका 15 मिनिटात नदीच्या पायथ्याला 5 कोटी रुपये दिलं. आणि आता शिव सुद्धा आमचा रोकडे साहेब अतिशय चांगला आहे. बारामतीत काम केलेलं चांगलं आहे. बिगवण रोड जसा डेव्हलप केला तसं पंढरपूर सुद्धा डेव्हलप करायच्या मार्गावर आमचा शिव आहे. नगराध्यक्षाचं आमच्या काम चांगलं आहे. प्रशांत मालकाचं काम चांगलं आहे. आवताडे साहेब सुद्धा काम चांगलं करतात. तर अजून थोडं चांगलं काम व्हावं. आणि चोऱ्या झाल्या नाही पाहिजे, त्या निकृष्ट दर्जाचं काम झालं नाही पाहिजे. पांडुरंगा मी तुमच्या सांगण्यावरनं मी ही काम आपली वारी झाल्यानंतर कलेक्टर साहेबाला भेटून येतो की बाबा मला पांडुरंगानं पाठवलेलं आहे. आणि नात परवा आलते आणि नातान देखत तुम्ही सांगितलं की झालेलं काम, त्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट आम्ही करतो. तर प्रामाणिकपणानं त्या कार्तिकेयन साहेबांना, जिल्हाधिकारी असेल, शिव असेल, आमचा नगरपालिकेचा शिव असेल, बांधकाम ऑफिसचा साहेब असेल, त्यांनी प्रामाणिकपणे की त्याचं ऑडिट करावं
आणि कमिशनचा बी कार्यक्रम थोडा व्यवस्थित असावा, नाही तर त्या ठेकेदाराला काय परवडत नाही. ते बांधकामच्या साहेबांना 5% घ्यायचं, त्या शिवनं पैसे घ्यायचं, ह्यानं पैसे घ्यायचं, त्यानं तर काम कुठनं करायचं, मुरुम कुठनं आणायचा, जीएसटी कुठनं भरायची, त्याची बी आपदा आहे. ठेकेदाराला नावं ठेवण्यात अर्थ नाही. 25, 30% जर पांढरंगा वाटपाला गेलं तर 60 आणि 50% मी काम करणार कसा? मला बी 10-20 रुपये पाहिजे, तर बँकेचं कर्ज आहे, हे आहे. म्हणजे ठेकेदाराची ही अवस्था आहे. कर्मचाऱ्याला पगार येते, ऍडव्हान्स कर्मचारी उचलतोय, ड्रायव्हर बाहेर राज्यात आणावं लागते. तर फार ठेकेदारात सुद्धा हाल आहे. तर ठेकेदार ह्या पडत्या पावसात काम करतोय, काय तर 2 पैसे मिळावंच म्हणून काम करतोय पांढरंगा. तर ह्या प्रशासनाला, ह्या चोऱ्या करणाऱ्याला थोडी बुद्धी करणं गरजेचं आहे. आणि कमिशनचा धंदा पांढरंगा बंद झाला पाहिजे. ह्यांना पगार येत्या भरपूर, ह्यांनी कामं चांगली करून घ्यायला पाहिजे ती, नाहीतर ह्यांनी नोकऱ्या सोडून द्याव्या. पांढरंगा ज्या लोकांना शासनाची पगार पुरत नाही आणि ह्या ठेकेदारी लोकांकडून कमिशन घ्यावं लागतं, तर त्या लोकांनी नोकऱ्या सोडून द्याव्या. आणि ज्या आमदारला सुद्धा कमिशनची सवय लागलेली आहे त्यांनी सुद्धा राजीनामा पांढरंगा दिला पाहिजे. आणि आमदार सोडून जर मंत्री सुद्धा कोण कमिशन खात असलं पांढरंगा, तर त्यांना सुद्धा बंद झालं पाहिजे. आणि पांढरंगा तू सुट्टी देत नाही, मला ही चांगलं माहित आहे. ही आभाळ हा पांढरंगाचा कॅमेरा आहे. ह्या बारक्या कॅमेऱ्यात काही टिपत नाही, तुझ्या कॅमेऱ्यात पांढरंगा सगळं टिपतंय. तर तुम्हाला पांढरंगा आमची विनंती आहे की ही चोऱ्या करायच्या आधी ह्या लोकांना सद्बुद्धी द्या. पुन्हा शिक्षा देऊ नका पांढरा. तुम्ही शिक्षा फास्ट देताय, लगेच दणका देताय तुम्ही म्हणा, पण पुन्हाची शिक्षेपेक्षा आधी थोडं हे करा. परवा नात आलते काल, नाता देखत काय नगरसेवकांनी मांडली व्यथा की बाबा काम क्वालिटीचं होत नाही, निकृष्ट दर्जाचं होतंय. ह्या वारकऱ्यांसाठी ही काही करत नाही ती पांढरंगा. स्पष्ट मी बोलतो पांढरंगा, तुम्हाला आतापर्यंत मी चांगलं बोलत आलो, पण वारकऱ्यांसाठी पांढरंगा काहीच काम नाही. फक्त ही चोऱ्या करायसाठी पांढरंगा चाललेला खेळ आहे. हा, ही वारकरी बिरकरी पांढरंगा काय नाही सगळं. ही मग यांना करायचंच वारकऱ्यांसाठी, तर वारी आधी महिना, 2 महिने, 3 महिने तारीख वारीची माहित आहे. एकादश, आषाढी एकादश पांढरंगा 24-25 तारखेला माहित आहे. 25 तारखेला वाऱ्या इथं यायच्या, त्या सगळं पालखी इथं यायच्या, सगळं पांढरंगा माहित आहे. मग ह्यांची धडपड रात्रीपासून कशी काय? ह्यांना 2-3 महिने खेळ काम आठवत नाही आधी. बरं खेळ तर हाय किती पांढरंगा, 10-20-50 कोटीचा. ह्यांना 1 महिना पैसे आधी देणं का होत नाही? पडत्या पावसात ही डांबर टाकते. ती नागराधीश मॅडमनं धरलं आमच्या परवा, काय करायचं? आणि त्या ठेकेदारला आता मुरू म्हणून माती पांढरंगा टाकायला लागली. वाईट पटत नाही ह्या गोष्टी पांढरंगा बुद्धीला. आता पांढरंगा माझी विनंती आहे या सरकारला, पालकमंत्र्याला, ही उड्डाण फुलं तेवढी गरजेची आहे. ती वारकरी माझा येतोय, मी जातोय रोज अपघात, त्याचे जाऊ काय अडचण नाही. मी पांढरंगा माझं वय 40 होत आलं, त्या बोगद्यातनच गेली 35 वर्ष माझी गेली, पण वरनं काय मला जाता येत नाही. पालकमंत्री ऍक्टिव्ह आहे, सलाईन बिलाईन हाताला लावून हिंडतोय, काम करतात. तर त्यांनी उड्डाण फुल मोठं करावं. आणि शहराचं जे रस्ता आहे आणि शहराच्या रस्त्याला जी सर्व्हिस रोड ठेवलेला आहे ती सुद्धा इन्क्लूड करून रस्ता अजून चांगल्या पद्धतीनं कसं डेव्हलप करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता पांढरंगा इलेक्शन ह्यांचं संपलेलं आहे. जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, परत नगरपालिका झाली. सगळे ह्याने दुसरा 2-4 मला वाटतं 1-1.5 वर्ष पांढरंगा ह्याने नुसतं इलेक्शन आणि पैसे वाटप असलाच धंदा केलेला आहे काय. तर आता ह्याने थोडं जनतेची पांढरंगा कामं करावं. गटरी तुंबलेल्या आहेत, त्या फार अडचणी आहेत, त्या लोकांच्या दारात पाणी जातंय, फार म्हणजे अडचणी येतात. तर आता पांढरंगा ह्याने थोडं मार्गी लावावं, लोकांची कामं करावी आणि लोकांचा आशीर्वाद घ्यावा. तेव्हा ही चोऱ्या झालेल्या पांढरंगा पचतेल्या, नाहीतर फार कठीण आहे. आणि एकादशीला मी काय लय लांब घेत नाही पांढरंगा. शिवाजी पुतळ्यापासून हात जोडतो, नाहीतर सावरकर पुतळ्यापासून हात जोडतो. गर्दी लय आहे आणि गर्दीत कुटाणा होतोय लय. आणि वारकरी लांब नाही येते, तर मी इथली इथं गादेगावचा आहे, मी रोज येतोय, रोज कळसाचं दर्शन घेतोय पांढरंगा. आणि ह्या वारकऱ्यांना जमल तेवढी मी पांढरंगा हजारो वृक्ष, वडाची झाडं, तुकाराम महाराजांचं पॉइंट 0 मी काम करतोय. आणि ती वसा घेऊन मी पुढे जातोय. अजून येणाऱ्या काळात जर व्यवस्थित तुम्ही केलं, माझं थोडं दुकान व्यवस्थित चालवलं, तर पांढरंगा अजून मी सेवा चांगल्या पद्धतीनं करल. माझी लय उजाड झाली ती पांढरंगा, बघताय तुम्ही, सगळं दिसतंय तुम्हाला सगळ्या गोष्टी. मग आषाढी एकादशीला
जमल तेवढं येतो चालत तिथं सावरकर पुतळ्यापासून नाही तर शिवाजी पुतळ्यापासून हात जोडून माघारी येतो. पण पांडुरंगा ही चोऱ्या करायचं थांबवावं लागते. लय चोऱ्या व्हायला लागल्या पांडुरंगा. पाक दिल्लीपासून मुंबई, मुंबईपासून पुणे, पुण्यापासून पंढरपूर, पाक सगळ्या लय झाल्या. कमिशनचं थोडं बंद करावं लागतंय हे सगळं पांडुरंगा. काल पोरांची आपदा झाली, मारली जंतर मंतरवर. हाल 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 प्रशासन करायला लागले पांडुरंगा. काय लय म्हणजे अहंकार उठलाय, अहंकार टिकत नाही पांडुरंगा. मोदी साहेबांना थोडं सांगा, त्या प्रधान कोण आहे ती प्रधान त्याचा राजीनामा द्यावून टाका म्हणाव. आणि पेपर फुटली गोरगराबाई पोरं पांडुरंगा. दारात 2 मिनिटं परीक्षेला लेट झाल्यावर पोरं माघारी येते ती रडते ती. आई बाप पाठपासनं लेकरांना उठवावं लागतंय पांडुरंगा. आणि त्या शाळेच्या त्या गेट पर्यंत न्यावं लागतंय. पैसे नसतात. पेट्रोल तुम्ही 100च्या 150 वर नेले, त्याला नेले 200 वर. फार फार महागाई वाढवली पांडुरंगा. हे बघ भावा तुझे, हे थोडं बघ भावा तुझे. आता मग कसं करायचं, कसं बघायचं, ह्यांच्या बुद्धी द्यायची का माणसं पालटायची का दिशा बदलायची, काय करायची कर म्हणा. पण गोरगरिबांची भारत हा पांडुरंगा कृषी प्रधान देश आहे. हा शेतकरी हा वारकरी आहे. शेतकरी हाच वारकरी आहे. आणि या शेतकऱ्याचा जर पांडुरंगा कणा ही माणसं मोडत असली तर ताट मानानं पांडुरंगा हे कणा ठेवायचं काम पांडुरंगा तुम्ही करा. मी विनंती करतो पांडुरंगा, ह्या वारकऱ्यांची मान ताट राहावी आणि ह्या प्रशासनाला, ह्या सरकारला सद्बुद्धी द्यावी. आणि ही उड्डाणपूल तेवढी पांडुरंगा तुमच्या दर्शनाला येताना ताट मानानं माणूस येऊ द्या, बोगद्यातनं कोंबून आणू नका पांडुरंगा. तर अशी माझी विनंती आहे पांडुरंगा. आणि पुन्हाच्या वेळेस जेवढं काय दुरुस्ती करता येतील तेवढी सांगा. नात आल्यात, काल येऊन गेल्यात, सगळं बघून गेल्यात. नाताचं काम हाय चांगलं, पण ते काय फडणवीस साहेबाचं बी हाय काम बरं. परत ते दादा गेले, दादाची मध्ये जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी करतो. मग वारकऱ्यांचे जेवढं शाबो बिबो पांडुरंगा वाटणं आणि आपलं करतो शाळा व्यवस्थित. मग ठेवू का पांडुरंगा, आता लय झालं तुमच्या मागे वारकरी लय राडा आहे. 10 तास लोक वेटिंगला आहे, त्यांना पाणी त्या ह्याच्यात त्या पत्राशेड मध्ये पांडुरंगा मिळेना. कशाला आपदा, लय आपदा पांडुरंगा. ह्याला बुद्धी द्या, नाही तर टाका पलटून एकदा सगळी. तर मग ठेवतो तुमच्या माग काम आहे सगळं, उभा वेटेवरी सगळा बघावं लागतोय तुम्हाला. चालतंय, ठेवू पांडुरंगा. होय होय होय, येतो गे, येतो येतो मी सावरकर पट्यापाशी येतो गे. आलू लय गर्दी झाली तर खाली येतो थोडं, ह्याच्यापाशी येतो शिवाजी पुतळ्यापाशी. पण तिथनं पांडुरंगा मी खाली येत नाही. लय चिंबाची मी सगळी लय. मी एकदा आलतो, हाल 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 पांडुरंगा झालं काय. पण आता ही कॉरिडॉर मुळे होईल कमी जरा. मी येतो, जेवढं जमल तेवढं पांडुरंगा येतो. 100 होय तुम्ही या म्हणताय मला, खरंय तुमचं. येतो मी, येतो की एकादशीला मी 100% पांडुरंगा येतो. मला काय तिथले तिथं, पण मी शिवाजी पुतळ्याच्या पुढे पांडुरंगा येऊ शकत नाही बा. हा हा, मी येतो 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 पांडुरंगा. हाय तो होय, तुमचा जीव हाय माझ्यावर. 100% पांडुरंगा येतो. नाही नाही यायच लागतं. आहो येतो पांडुरंगा, येतो येतो. मी काय मेलो तरी चालेल, येतो नामदेव पायरीपर्यंत येतो. हा बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ठेव पांडुरंगा. होय 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 होय.